आज आपला व्याख्यानाचा विषय आहे व्यवस्थापन अर्थ व्याख्या व व्यवस्थापन अभ्यासाची गरज. व्यवस्थापन अर्थ व्याख्या व व्यवस्थापन अभ्यासाची गरज. खरं म्हणजे एस.वाय.बी.कॉमच्या मुलासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यवसायामध्ये व्यवस्थापन का करावं लागतं? व्यवस्थापन केल्यामुळं व्यवसायाला काय फायदे होतात, हे पाहण्यापूर्वी व्यवस्थापनाचा अर्थ आपण समजून घेऊया. त्यानंतर व्यवस्थापनचा अभ्यास का करायचा, त्या अभ्यासाची गरज सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी पाहून घ्यायची आहे. तर प्रथमतः व्यवस्थापन याचा अर्थ आपण बघूया, नंतर व्याख्या आपल्याला पाहता येईल. तर व्यवस्थापन यशस्वीपणे व कार्यक्षमपणे चालवण्यासाठी नियंत्रण व निर्देशनाची गरज असते. निर्देशन व नियंत्रण करण्यासाठी व्यवसाय संस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या या यंत्रणेस व्यवस्थापन असं म्हटलं असतं. व्यवसायातील सर्व उत्पादन साधनांच्या प्रयत्नांना संघटित करून निर्देशित व नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक ठरत असतं. आता उत्पादन साधनं म्हणजे कुठली साधनं? तर त्याच्यामध्ये कच्चा माल, त्याचप्रमाणे मनुष्यबळ, या सर्वांचं एकत्रित करून त्यांना संघटित करून त्यांना निर्देशन देऊन शिवाय त्यांच्यावरती नियंत्रण ठेवून नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. व्यवसायात जर प्रत्येकाला आपल्या सवयीनुसार काम करण्यासाठी मोकळीक दिल्यास कोणताही गोंधळ होत नाही. कामात गती, शिस्त, नियमित व नियंत्रित काम राहण्यासाठी नियंत्रणाची गरज असते. व्यवसाय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी व्यवसायापुढे विशिष्ट उद्दिष्ट असावे लागते आणि ते साध्य करण्यासाठी निर्देशन व नियंत्रणाची गरज असते. आता जनरली आपण व्यवसायाची उद्दिष्ट काय पाहतो का? वस्तूची निर्मिती करणं किंवा समाजाच्या गरजेची पूर्तता करणं, अशा प्रकारचे वस्तूचं व्यवसायाचं उद्दिष्ट असतं. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणजे समजा वस्तूचं उत्पादन करणं हे जर उद्दिष्ट असेल, तर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या किंवा ती वस्तू तयार करण्यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापकाला दिग्दर्शन करावं लागतं किंवा निर्देशन करावं लागतं आणि निर्देशन करत असताना व्यवसायातील सर्व प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवावं लागत असतं. म्हणून व्यवसायाचं विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्देशन आणि नियंत्रणाची गरज असते. व्यावसायिक संस्थेचे ध्येय व उद्देश साध्य करण्यासाठी मनुष्य आणि साधन सामुग्रीची आवश्यकता असते. साधन सामुग्री म्हणजे कच्चा माल, मशिनरी, वीज पुरवठा, इंधन, अशा पद्धतीची साधन सामुग्री असते. ही साधन सामुग्रीवरती प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि त्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता भासत असते. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे याला व्यवस्थापन असं म्हटलं असतं. म्हणजेच व्यावसायिक व्यवसाय संस्थेचे उद्देश साध्य करण्यासाठी मनुष्य आणि साधन सामुग्रीची आवश्यकता असते. त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करणे याला व्यवस्थापन असं म्हटलं असतं. व्यवस्थापन ही अतिशय व्यापक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने व्यवसायाशी निगडीत असलेल्या व्यवस्थापकीय कार्याचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. म्हणजे व्यवस्थापनाची जी कार्य आहेत त्या व्यवस्थापनाच्या कार्याचा विचार हा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये केला जात असतो. नियोजन असेल, संघटन असेल, नियंत्रण, समन्वय आणि मार्गदर्शन ही खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाची महत्त्वाची कार्य आहेत. कर्मचारी हा समाजशील घटक आहे. समूहात राहून त्याला काम करायला आवडतं. त्यामुळे आपल्या मर्यादावरती मात करणे त्यामुळे कर्मचाऱ्याला सहज शक्य होत असतं. त्यामुळे त्यांना आपली उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात. म्हणून सामाजिक घटकाच्या परस्पर सहकार्याने सामंजस्य व समन्वयाची व्यक्ती आपली उद्दिष्टे परिणामकारक व यशस्वीपणे पूर्ण करत असते. यानंतर आपल्याला व्यवस्थापन ज्या व्याख्या आहेत त्या व्यवस्थापन व्याख्या आपण पाहणार आहोत. तर प्रथमतः जॉर्ज टेरी यांनी केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण पाहणार आहोत. तर व्यवस्थापन ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये योजना तयार करणं, संघटना निर्माण करणं, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करणं आणि पूर्वनियोजित उद्दिष्टे प्राप्त व्हावी म्हणून
या प्रत्येक कार्यामध्ये कला व शास्त्राचा उपयोग करणं हे अभिप्रेत आहे, अशा प्रकारची व्याख्या जॉर्ज टेरी यांनी केलेली आहे. दुसरी व्याख्या हेनरी फॅल यांनी केलेली आहे की व्यवसायातील घडामोडीचा अंदाज घेणं, कार्याचं नियोजन व संघटन करणे आणि या सर्व कार्यामध्ये समन्वय साधणे व कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय, अशा प्रकारची व्याख्या ही जॉर्ज टेरी यांनी केलेली आहे. याशिवाय अनेक तज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत, त्या थोड्याफार आपण बघणारच आहोत. तर जेम्स लंडी यांनी जी व्यवस्थापनाची व्याख्या केली आहे म्हणजे एखादी विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतरांच्या प्रयत्नांचे नियोजन, समन्वय व नियंत्रण करून त्यांना कार्य तज्ञ करणं म्हणजेच व्यवस्थापन होय. दुसरी पुढची व्याख्या पीटर ड्रकर यांनी केलेली आहे की व्यवस्थापन म्हणजे जे कार्य करतात ते होय. व्यवस्थापन एक अवयव आहे की ज्याचे वर्णन व व्याख्या फक्त त्याच्या कार्यावरूनच करता येते. अशा अनेक प्रकारच्या तज्ञांनी केलेल्या व्याख्या आपल्याला पाहता येत असतात. त्यानंतर आपण एक किंबल आणि किंबल यांची व्याख्या बघूया. तर व्यवसायाची वाढ, अर्थपुरवठा, मुख्य धोरणाची आखणी, आवश्यक त्या साधनाची व्यवस्था, व्यवसाय कार्य ज्या अंतर्गत चालणार आहे त्या संघटनेचे सामान्य स्वरूप निश्चित करणं आणि प्रमुख अधिकाऱ्याची निवड, सर्वांशी असलेल्या कर्तव्याचा व कार्याचा समावेश हा व्यवस्थापनात होत असतो. अशा प्रकारच्या अनेक तज्ञांच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो व्यवस्थापन अभ्यासाची गरज, नीड फॉर मॅनेजमेंट स्टडी. तर कुठल्याही व्यवसायाची उद्दिष्टे ही अगोदर ठरवली जात असतात. जसं आपण पाहिलं की व्यवसायाचं उद्दिष्ट म्हणजे एकतर वस्तूची निर्मिती करणे आणि त्यापासून व्यवसायाला नफा मिळवणं आणि समाजाच्या गरजा पूर्ण करणं, समाजाचा सामाजिक विकास करणं, अशा अनेक प्रकारची उद्दिष्ट व्यवसायाची असतात. परंतु पहिलं जे उद्दिष्ट आहे वस्तूची निर्मिती करणं आणि त्या वस्तूमधून समाजाची गरज पूर्ण करणं, या अशा प्रकारची उद्दिष्ट ठरवून कुठलाही व्यवसाय हा स्थापन झालेला असतो किंवा तो सुरू होत असतो. म्हणून व्यवसायाची उद्दिष्ट ठरवल्यानंतर व्यवस्थापनाचे कार्य सुरू होत असते आणि व्यवस्थापनाच्या कार्याच्या यशावर खऱ्या अर्थाने व्यवसायाचं यश हे अवलंबून असतं. व्यवसाय संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधन सामुग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपाय योजलेली यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादन घटकांना संघटित करून व त्या घटकांना दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचं असतं. म्हणून व्यवस्थापन चांगल्या प्रकारे असल्यास व्यवसायाला चांगलं यश हे मिळू शकत असतं. त्यामुळे उद्योगातील व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करण्याकडे व्यावसायिकाचा कल आहे. व्यवस्थापनात शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून डॉक्टर F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची कल्पना मांडली व आज ती जगप्रसिद्ध झालेली आपल्याला दिसते. व्यवस्थापन चांगल्या प्रकारचे असल्यास व्यवसायाला चांगले यश मिळू शकते. त्यामुळे उद्योगातील व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करण्याकडे व्यावसायिकाचा कल आहे. व्यवस्थापनात शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून डॉक्टर टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची कल्पना मांडली व आज ती जगप्रसिद्ध झालेली आहे. शास्त्रीय व्यवस्थापनामुळे उद्योगात, उत्पादनात, त्याचप्रमाणे वितरण क्षेत्रात होणाऱ्या खर्चात बचत होत असते. तसेच जाहिरात क्षेत्रात देखील बचत होते. त्यामुळे उत्पादन क्षेत्राबरोबरच शास्त्रीय व्यवस्थापनाची कल्पना व्यापार, व्यवसाय, सरकारी व निमसरकारी संस्था, बँका, विमा कंपन्या, शैक्षणिक संस्था या क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरलेली आपल्याला दिसते. यानंतर व्यवस्थापन अभ्यासाची गरज का भासते ते काही मुद्द्याच्या आधारे आपण आता स्पष्ट करणार आहोत. तर व्यवस्थापन अभ्यासाची विद्यार्थ्याला असेल किंवा व्यवस्थापकाला असेल किंवा समाजाला असेल तर ती काय आवश्यकता आहे किंवा त्याची काय गरज आहे हे आपल्याला खालील मुद्द्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येत असते. पहिला मुद्दा जो आहे तो व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता करणं. म्हणजे प्रत्येक व्यवसायात व्यवसायाची पूर्वनियोजित उद्दिष्टे निश्चित केली जात असतात. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यवसायाचे उद्दिष्ट सुरू करतानाच ती ठरवावी लागत असतात. कंपनी कायद्यामध्ये कंपनीची नोंदणी झाल्यानंतर प्रथमतः घटनापत्रकामध्ये व्यवसायाची उद्दिष्टे ही लिहावी लागत असतात आणि मग ती एकदा उद्दिष्ट निश्चित झाली तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने व्यवस्थापनावरती येत असते. व्यवस्थापन हे भौतिक साधनं
म्हणजे यंत्रसामुग्री, कच्चा माल, मशिनरी, वीज, इंधन याला आपण भौतिक साधनं असं म्हणतो. आणि फिजिकल म्हणजे मनुष्यबळ जे आहे ते म्हणजे कर्मचारी. तर म्हणून व्यवस्थापन हे भौतिक साधनं आणि कर्मचारी यांच्यावरती अवलंबून असते. कर्मचारी हा घटक संघटन या गोष्टीचा आधार घेत असतो. संघटन म्हणजे त्याला आपल्याबरोबर इतर जे व्यक्ती काम करतात त्यांच्याबरोबर त्यांना राहावं लागतं, बोलावं लागतं आणि म्हणून ते संघटन या गोष्टीचा आधार घेत असतात. म्हणून व्यवसाय, संघटन व व्यवस्थापन यांच्यात चांगला संबंध असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे व्यवसायाची उद्दिष्टांची पूर्तता होण्यास मदत असते. अशा प्रकारची पहिली गरज ही व्यवस्थापनाच्या अभ्यासाची असते. दुसरी जर आपण आवश्यकता पाहिली व्यवस्थापनाच्या अभ्यासाची तर ती उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून घेणं. म्हणजे व्यवसायामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये उपलब्ध असलेली जी साधन सामुग्री आहे म्हणजे मनुष्यबळ आणि भौतिक साधनं याचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीने केल्यास त्यांचा व्यवसायाला फायदा होत असतो. व्यवसायाला केवळ भांडवल, कर्मचारी, जमीन, पाणी, साधन सामुग्री या भौतिक साधनाबरोबरच व्यवस्थापनाची देखील गरज असते. व्यवसायात विभिन्न साधनाचे एकत्रीकरण करून त्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी व्यवस्थापनाचा अभ्यास करावा लागत असतो. तिसरा जो मुद्दा आहे व्यवस्थापन अभ्यासाचा किंवा व्यवस्थापन अभ्यास करण्याची जी गरज आहे त्याच्यामध्ये उत्पादनात वाढ. जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर व्यवसायाच्या उत्पादनात निश्चित वाढ करणे किंवा निश्चित वाढ होत असते. म्हणून व्यवसायाच्या उत्पादनात वाढ करणे हा व्यवसायाचा प्रमुख उद्देश असतो. उत्पादनात वाढ करण्यासाठी व्यवस्थापनाची अतिशय गरज आहे कारण व्यवस्थापनामुळे कच्च्या मालाची खरेदी त्याचप्रमाणे किंमत वाहतूक खर्च कमी करता येत असतात. तसेच कच्च्या मालासाठी जर कमी खर्च आल्यास उत्पादन वाढवण्यास मदत होत असते. म्हणजे व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कुठे स्वस्त मिळेल, कमी किमतीमध्ये मिळेल, कुठून तो आणला पाहिजे यासाठी व्यवस्थापन मदत करत असतं. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे उत्पादन खर्च कमी करता येतो. व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये होणारा जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च आता कमी करता येत असतो. म्हणून प्रत्येक व्यवसायात उत्पादन खर्च हा जास्त असतो त्यामुळे त्याचा परिणाम हा नफ्यावरती होत असतो. शास्त्रीय पद्धतीने जर व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात देखील बचत होऊ शकते. म्हणून भविष्य काळात व्यवसायामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचा जर उपयोग केला तर उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असते. पुढचा मुद्दा जो आहे तो व्यवस्थापनाचा अभ्यास आपल्याला का करावा लागतो किंवा त्याची आवश्यकता का आहे. तर व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यामुळे व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ करता येत असते किंवा नफ्यामध्ये वाढ होत असते. म्हणून व्यवसायात नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी व्यवस्थापनाच्या अभ्यासाची गरज आहे. व्यवस्थापनामुळे जास्तीत जास्त खर्च कमी करता येतो. तसेच खर्चात काटकसर करता येते. उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करता येतो. त्यामुळे व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ होण्यास मदत होत असते. पुढचा जो मुद्दा आहे व्यवस्थापन अभ्यास करण्याचा तो म्हणजे व्यवसायात स्थिरता आणणं. व्यवसायामध्ये अनेक धोके आहेत. या धोक्यामुळे व्यापार व व्यवसायाला अस्थिरता निर्माण होत असते आणि ही अस्थिरता टाळण्यासाठी व्यवसायात व्यवस्थापनाची गरज भासत असते किंवा व्यवस्थापनाच्या अभ्यासाची गरज भासत असते. म्हणून व्यवसायामध्ये किंवा व्यवसायाचे स्थिर व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाला अचूक निर्णय घेणे गरजेचे असते आणि त्यासाठी त्याला किंवा त्यांना व्यवस्थापनाच्या अभ्यासाची गरज भासत असते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे व्यवस्थापन अभ्यासाच्या गरजेचा किंवा का करावा लागतं व्यवस्थापनाचा अभ्यास त्यामध्ये व्यवसायातील गुंतागुंत व नवनवीन बदल म्हणजे व्यवसायातील गुंतागुंत आणि नवीन नवीन बदल बाजारपेठ होणारे सततचे नवीन बदल आणि स्पर्धक यांनी वापरलेले नवीन तंत्रज्ञान यांचा सतत व्यवस्थापनाला अभ्यास करावा लागत असतो. तसेच हे जे बदल आहेत झालेले बदल तंत्रज्ञानामध्ये असेल ते बदल आपल्या व्यवसायामध्ये करावे लागत असतात. उदाहरणार्थ दूरदर्शन असेल, टेलिफोन असेल, रेडिओ असेल, प्रसार माध्यम असतील, अनेक वस्तूच्या उत्पादनामध्ये आज आपण पाहतो का नवीन तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपण जर सिलिंग फॅनचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये अँटी डस्ट नावाचे आता नवीन फॅन आलेले आहेत. म्हणजे हा तंत्रज्ञानातला बदल आहे.
म्हणून जुन्या कंपन्या ज्या आहेत, जुन्या कंपन्या सुद्धा अशा प्रकारचे नवीन बदल करण्यासाठी किंवा नवनवीन बदल करण्यासाठी व्यवस्थापन अभ्यासाची गरज असते. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी किंवा कार्यक्षमतेत वाढ. व्यवसायाची कार्यक्षमता ही पूर्व नियोजनावरती अवलंबून असते आणि पूर्व नियोजनाचे कार्य हे व्यवस्थापन करीत असतं. व्यवसायास अपयश हे भांडवलाअभावी नाही, तर उपलब्ध असलेल्या साधन सामुग्री व कर्मचाऱ्यांचा योग्य समन्वय साधला नाही म्हणून येत असते. त्यासाठी व्यवस्थापन हे कार्यक्षम असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात कार्यक्षमतेत वाढ ही व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यामुळे होत असते. व्यवसायाची कार्यक्षमता ही पूर्व नियोजनावरती अवलंबून असते आणि पूर्व नियोजनाचे कार्य हे व्यवस्थापन करीत असते. म्हणून व्यवसायात अपयश हे भांडवलाअभावी नाही, तर उपलब्ध असलेल्या साधन सामुग्री व कर्मचाऱ्यांचा योग्य समन्वय साधला नाही म्हणून येत असते. म्हणून त्यासाठी व्यवस्थापन कार्यक्षम असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, व्यवस्थापन अभ्यास करण्याची गरज का भासते, त्यामध्ये तांत्रिक व वैज्ञानिक विकास आज आपल्याला झालेला दिसतो. व्यवस्थापनामुळे आपल्या व्यवसायात तांत्रिक व वैज्ञानिक विकास करता येत असतो. बाजारपेठेमध्ये झालेली तांत्रिक व वैज्ञानिक विकास यावर व्यवस्थापनाला सतत लक्ष ठेवावे लागत असते. नाही तर व्यवसायाला बाजारपेठेतून बाहेर जावे लागत असते. कारण की जुन्या पद्धतीच्या वस्तू आपण जर आज पाहिल्या तर त्या बाजारातून आता बाहेर गेलेल्या आहे, कारण की त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरलेलं नाही. उदाहरणार्थ HMT घड्याळ जे आहे हे आता बाजारपेठेतून बाहेर गेले, कारण की त्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारलेलं नाही. शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बाजारपेठेचं संशोधन, रिसर्च. अलीकडच्या काळामध्ये संशोधनाला खूप महत्त्व आलेलं आहे. म्हणून प्रत्येक व्यवसायाला बाजारपेठेचं संशोधन करावं लागत असतं. तर बाजारपेठेचं संशोधन व व्यवस्थापन यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे. बाजारपेठ संशोधनामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेचे ग्राहकांचे व वस्तूच्या किमतीचे, उदाहरणार्थ वजन, रंग, आकार, चव इत्यादीचे संशोधन केले जात असते. बाजारपेठ संशोधनामुळे साध्य केलेल्या वस्तूला चांगल्या प्रकारची मागणी आहे याचे चांगल्या प्रकारे ज्ञान व्यवस्थापकाला किंवा व्यवसायाला मिळवता येत असते. बाजारपेठ संशोधनामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांच्या चालीरीती काय आहेत इत्यादी गोष्टींची सहज संशोधन करून त्याबाबत माहिती मिळवता येत असते. व्यवसायाच्या तेजीमंदीच्या चक्राचे स्वरूप बाजारपेठ संशोधनामुळे व्यवस्थापनाच्या सहज लक्षात येते. त्यामुळे व्यवसायात भविष्यात होणारा तोटा व्यवसाय टाळता येतो. वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता व्यवस्थापन अभ्यासाची आवश्यकता आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. थँक्यू.